पुढं असणारी मला हरियाणाची लोक घात पडलेत आणि ते म्हणते ते आम्हाला पण थांबेल मार्केट दाखव. आता यांना काय सांगू की मलाच माहित नाही कसलं आहे मार्केट कसलं आहे. ये हरियाणा से क्या नाम है भाई आपका? पुनीत. पुनीत. ठीक है ठीक है. तो हम अभी जा रहे हैं थामिल मार्केट. आता हेच मी काय सांगू की मलाच माहीत नाही थामिल मार्केट काय आहे ती. आपका नाम क्या है? संजय. संजय. ये भी हरियाणा से है भैया. और वो जो जा रहे हैं वो मैडम जी ने हमें बताया कि किधर जाना है. उनका नाम क्या है? उपेंद्र. उपेंद्र. ठीक है ठीक है. आगे के चौक में जाना है और वहाँ से बस मिलेगी क्या? वहाँ से मिलेगी. तर हे आता मला सांगायला लागलेत की तिथनं बस मिळणार आहे म्हणून. आता काय करायचं मलाच काय समजून झालं. यशनी मलाच माहीत नाही थामिल मार्केट कुठं आहे आणि यशनी आणि दाखवायला आज निघालो. बरं असं दे आता चला. हे जरा इम्प्रेशन पडतंय. मराठी भाषा यशनी समजत नाही बरं का काहीतरी. मी काय फास्ट बोलते ते यांना काहीच कळत नाही का. आपल्या भाषेत काय म्हणते ती काय समजत नाही. काय टिंब समजत नाही. बघूया आता. चलो आम्ही चाललो आहे आता थामिल मार्केटला. कुठलं कसं जायचं आहे काय माहीत नाही तरी पण चाललो आहे. मस्तपैकी बसमधून चाललो आहे. सकाळी 200 रुपये दिले बाईकवाल्याला पशुपतीनाथ मंदिर बघण्यासाठी आणि आता चाललो आहे 20 रुपयेमध्ये थामिल मार्केटला. इथं काय समजणं झालं की कशाला किती चार्जेस आहेत. पण 20 रुपयेमध्ये थामिल मार्केटला म्हणजे जवळच आहे. बाग बाजारला जाणार आत्ता आणि नंतर तिथून पुढे थामिल मार्केटला. तयारीत असा पाहायला व्हिडिओ. चला जाऊया आपण जर्नी स्टार्ट करूया. बाग बाजार छोड दे. मी बाग बाजारमध्ये सोडले आम्हाला. आता जातो हे हरियाणा से जो आहे लोक हरियाणामधनं जे लोक आले ते मला बाग बाजारला घेऊन आले. मलाच माहीत नाही थामिलला कसं जायचं आहे पण जायचं आता. चला बघूया कसं जायचं. हां तिथं हायवे दिसतोय. ब्रिज दिसतोय ब्रिज. सगळं देवळाला आणि मंदिराला जायचं हे ठाणेश्वर कोटेश्वर कुठं आणि तिथं फक्त हिंदूंची मंदिरं आहेत आणि बाकी जास्त काही नाही. हे संपूर्ण 81% हिंदू राष्ट्र आहे. चला बघूया विचारूया आधी. अभी पूछते किसी को. हाँ ये वाला है ना पानी वाला. भैया थामिल जाना है. थामिल किधर है? आगे ऊपर थामिल. इधर से कह रहे आ जाओ. करके ये रोड सीधा जाइए दरबार आएगा. दरबार से आगे जाइए. दरबार लाल पॅलेस. आला दरबार पण चांगला आहे तिथं बघायला. लाल पॅलेस दरबार बघितला काय तुम्ही? देखाय का दरबार? ना हाँ दरबार भी अच्छा है. हाँ बहुत बार सुना है उसका नाम. तो ये जो है ये ब्रिज है लोगों के चढ़ने के लिए. लोकांना चढायला इथं ब्रिज आहे आणि बघूया आता कसं. हे बघा नेपाळचा झेंडा आहे तो. कितने खाली जायला सांगितलं ना उधर से. हां हां इथनं खाली जायचं आहे. तिथं बस लागणार आहे थामिलसाठी. मार्केटमधून बाहेर आलो
कारण भयानक गर्दी आहे आता इथून पुढं आम्ही जाणार आहे डायरेक्ट पुढच्या गल्लीत. सब कपड़ा मार्केट फिर से आ गया. हाँ कपड़ा मार्केट आलं आहे परत. काय इथं मॅप चुकीचंच दाखवतोय सगळा. जवळच आहे थांबेन. बघूया आता किती वेळ लागते. हे सगळं कॉर्पोरेट एरिया दिसते. थामेलमध्ये मार्केट पण आहे आणि सर्वच आहे. आम्ही त्या दुसऱ्या गल्लीतनं बाहेर पडलो कारण तिथं भरपूर गर्दी आहे. आज जायला चोरी वगैरे व्हायची म्हणून आम्ही बाहेर पडलो तिथं. आता जरा सुटसुटीत एरियात आलो आहे. तिथं क्लब वगैरे आहेत ते दाखवतो तुम्हाला आता. थामेलमधलं क्लब कसं असतं ते काय आपण जायचं नाही, लांबनंच आपलं बघायचं आहे कसं आहे काय. पण जाऊया तुला बघूया तर एक्सप्लोअर करून काय काय अडचण आहे. काही लोकांना आपल्या काही मित्रमंडळींना क्लबची पण आवश्यकता असते. बघायला काय हरकत आहे. क्लबचे शौकीन असणार आहेत ना आपली काही मित्रमंडळी. बघूया चला. बऱ्यापैकी सगळं जुनं आहे इथं. ही अमेरिका टाईप काय व्हाईट हाऊस केल्यागत आहे. व्हाईट हाऊस दिसते. अंदर गार्डन आहे. हां फॅक्टरी एरिया आहे. तर चला बघत राहा चॅनल. आहेच मी तुमच्यासोबत. पुढचं थामेल मार्केट मी तुम्हाला दाखवत आता. इथं ना तुम्हाला चौकात सगळे असे पोलीसवाले दिसते. ते सिग्नल बिग्नलची काय भानगड नाही. ते रात्रीचीच लागते ते का नाही ती पण माहीत नाही. नुसतं आहेत नावाला सिग्नल. पण पोलीस जे आहेत ते योग्य ड्युटी इथं पार पाडतात. जसं की व्यवस्थित म्हणजे थांब म्हटलं की इथं थांबलाच पाहिजे माणूस. आता ते थांबायला सांगायला लागला बघा. थांबलेलं बघा. स्टॉप केलं. तिकडल्या गाड्या सोडल्या. तिथं सिस्टीम जोडता बघा. किस्टच्या गाड्या गेल्या बघा. इथली एक सिस्टीम एवढीच आहे भारी की पोलीस हात दाखवून इथं ट्रॅफिक अजून चालत आहे. आणि इथं सिक्युरिटीला पोलीस पाहिजेच. म्हणजे असल्या बिझी एरियात आहे ना पाहिजे म्हणजे पाहिजेच. बघा कसलं मी ट्रॅफिक कंट्रोल केलं आहे. असा पोलीसवाला पाहिजे. एकदम कंट्रोल केलं आहे बघा. हे थामेल मार्केट. पूरे घंटे का 2500 रुपये है बॉडी मसाज का. बॉडी 1 घंटे का 2500 रुपये. अरे यार बहुत है. बॉडी मसाज फुल बॉडी मसाज. ठीक है 2500 रुपये 1 घंटे का. आई लगी फूल में नहीं ये बहुत अच्छा सुंदर है. किधर देखते हैं क्या. नहीं भैया इधर. ये भैया हमें लूट रहे हैं. हाँ वीडियो बना सकते हैं क्या. हाँ वीडियो बना सकते हैं. मेरा नहीं आपका ना मेरा मेरा ये आप. मेरा ऐसा चाहिए. ऐसा है ना. हेलो सर हाउ आर यू. आप नहीं बोलने. नहीं मैं बोलता हूँ. मैं ऐसा ही वीडियो बनाता हूँ. नहीं आपका कैसा रहता है चार्जेस. 2 बोलने आप चार्ज ने आपका दोनों 2000 देने. 2000. हाँ एक का 1 घंटा 1 घंटे का. एक आदमी का 4 आदमी का आपको 4 आदमी का 8000. या ये बहुत है यार. लूट है सब यहाँ लूट चल रही है. चले आगे. हाँ वीडियो बनाओ तो चलते हैं. नहीं वीडियो नहीं बना सकते. ये इनका बिजनेस है. चलो
तो हो गया ऐसे? हाँ हो गया हमारा। हो गया जाने नहीं हमारा वो कुछ नहीं ऐसा नहीं है, मतलब आई ना टाड़ा नहीं पूरी नहीं हमें क्लब वो नहीं जाना है, हम ऐसे पूछ रहे हैं कि हो गया और चलिए ऐसा बोल रहे हैं। तो 2000 बहुत मसाज का 2000 किधर से लाए भाई, मसाज वगैरह हमें करना ही नहीं है, सिर्फ पूछ रहे थे। यहाँ सब लूटते हैं। इनसे तो बातें करो, चलिए लोग। हाँ सिर्फ बातें करो, क्योंकि यहाँ तो बहुत गपला है वो सब तरफ। लूट चल रही है सही। यही तो है, हमारे इंडिया से ही यहाँ पैसा आता है सब हाँ। बिजनेस का, मतलब टूरिज़्म हमारे इंडिया से ही आता है, तो इस पर ही इनका चलता है। तो यहाँ पे क्लब वगैरह जाना है तो आप ध्यान से बार्गेनिंग करना सीखिए पहले। अगर वो हज़ार मन बोलता तो 1000 में भी मान जाता। 1000 तो मुँह से बोल दिया था, 2 बंदों का 2000 बोल दिया हाँ। था। नहीं वो 500 में भी मान जाता। हाँ, पर अंदर लेकिन अंदर जाके हाँ वो अलग सा है। वो अलग सा है, वो बोलता वो तो हमें उनको दिया। पता भी नहीं चलेगा कि वो क्या हो रहा है। वो कहना 1000 तो ये ले लेता पर बंदा अंदर वो अलग मांगते। हाँ भाई हमारा तो 5000 फीस है, थोड़ी मसाज कर देते रहो। तो यहाँ पे सावधानता बरतिए, क्योंकि यहाँ पर बहुत बार स्कैम होता रहता है। हमें तो कुछ नहीं करना है, आपल्याला काय करायचं इथे, फक्त बघत राहा। तिथं आता जे पाठीमागं आपण बघितलं तिथं सगळ्याच्या सगळा स्कॅम आहे, आणि मसाज वगैरे काही घेऊच नका असं माझं म्हणणं नाही, पण बार्गेनिंग करा आणि फक्त मसाज घेऊन मागे या, नाही तर तिथं कसं आहे तुम्हाला 100% गंडवणार तिथं 100%. त्यामुळं जाताना व्यवस्थित जावा आणि येताना व्यवस्थित या. आम्ही सगळं इथं बोलून चालून सगळं बघितलेलं आहे. आता इथून मला बस भेटते का बघायचं आहे, कारण यांना प्रवासातली लोक प्रवासातच राहतात. यांना आता मी कुठं सोडतो, स्टॉप करतो, कारण हरियाणामधून मित्र भेटलेले आहेत. इंडियामधले क्वचितच येतात आणि एवढं फ्रेंडली हे पहिल्यांदाच बोललेले आहेत माझ्यासोबत. भरपूर लोक भेटली नेपाळमध्ये, पण हे फ्रेंडली भेटलेत. आणि आता आपण निघूया इथून, म्हणते ते नाही कटलो, क्योंकि ज़्यादा लगाव अच्छा नहीं. म्हणजे जास्त वेळ ह्यांच्यासोबत राहिल्यावर ही पण लोक मला म्हणतील की चला आमच्यासोबत कुठं तिकडं, की हे जरा क्लबची शौकीन आहे, ती मी जरा कमी आहे. आणि यांना पण एन्जॉय करायचंच आहे, मलाही करायचं आहे, पण मला फक्त फिरून करायचं आहे, बाकी काय नाही. बघायचं आहे, डोळ्यात जेवढं समावता येईल, मनात जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवायचं आहे, आणि तुम्हालाही दाखवायचं आहे. फक्त बघत राहा तुम्ही, संपूर्ण नेपाळ तुम्हाला दाखवतो, आणि असं दाखवतो की ते बघा इथं सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, सगळ्याच्या सगळ्या जुन्या गोष्टी. हे असला मास्क बैस्क वगैरे, ही सगळं थामिल मार्केट आहे. काठमांडू थामिल मार्केट. यहाँ देखिए पुरानी मूर्तियाँ ये सब, बहुत बड़ा थामिल मार्केट अभी ख़त्म हो जाएगा, हम इन्हें छोड़ देते हैं बीच में ही. फॉरेनर देखिए आपने, मैं भी यहाँ पे फॉरेनर ही हूँ. मुझे भी यहाँ फॉरेनर ही. कहाँ से हो आप, ऐसा पूछते हैं.
क्योंकि नेपाल वालों को पता भी नहीं है कि मैं कहाँ से हूँ. कसं आहे की सगळे हिंदी आणि ह्यांची नेपाळी आणि मराठी हे सगळं माझं झालं आहे मिक्स आणि मला झालं आहे कळायचं पण मला आता ह्यांच्यापासून लांब गेलं पाहिजे कारण माझा ब्लॉग मला चालू करायचा. बघूया आता कसं होतं आहे काय होतं आहे. मी आता ह्यांच्यापासून लांब जातो. क्या एक छोटा लड़का मेरी तरफ देख के बोल रहा है कि कहाँ से आया है असं काहीतरी म्हणत असेल. पण भारी आहे मार्केट आहे मेन इथं की काहीतरी वेगळाच विषय आहे. इथं सिक्युरिटी म्हणजे आपल्या सिक्युरिटीला होमगार्ड असल्यासारखे इथं नेपाळी होमगार्ड आहेत. ते जरा ट्रॅफिक कवर करतात. तर चला जाऊया आपण इथून निघूया बाहेर आणि आपल्या मार्गावर जाऊया. तिथंपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. पुढचाही एपिसोड बघत राहा. आभार आहे.